हार्दिक स्वागत। आज आपण आहोत परतूर येथील रेल्वे स्थानकावर। या ठिकाणी परतूर मधील उमेद अभियाना अंतर्गत ज्या महिला आहेत त्या स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी उपजीविकेचं ट्रेनिंग घेण्यासाठी हैदराबाद येथे जात आहेत। आपण पूर्ण बाब त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। ताई, काय नाव आपलं? माझं नाव अनुसया संतोष माने, राहणार अंबा, तालुका परतूर, जिल्हा जालना। कशा संदर्भात जात आहेत हैदराबादला? आम्ही मशरूम उद्योगाची ट्रेनिंग घेण्यासाठी जात आहोत। तर यामध्ये आम्ही म्हणजे स्वइच्छेनं आमचा व्यवसाय आम्ही भाजीपाला प्रक्रिया उद्योग आम्ही चालू केलाय आणि ह्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी मशरूम उद्योग पण करण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही स्वइच्छेने आमच्या गावातील उमेद अभियानातील महिला ह्या स्वइच्छेने ट्रेनिंगसाठी आणि उमेद अभियानाच्या पाठिंब्यामुळे आम्हाला उमेद अभियानानं असा म्हणजे प्लॅटफॉर्म उभा करून दिला की आम्हाला फ्री इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर मध्ये ते जायला भेटतंय आणि आमच्या प्रगतीला एक नवीन चालना भेटत आहे। घरून ज्या काही परवानग्या आहेत त्या संदर्भात काय, मग घरून दिली का परवानगी जाण्यासाठी? घरून परवानगी दिली, कारण आमचं काम म्हणजे त्या सुरुवातीपासून बघतायत ना, प्रत्येक महिलांमध्ये झालेला बदल, होत असलेला विकास हे घरच्यांच्या समोर असल्यामुळे त्यांनी आम्हाला सहमती दिली जाण्यासाठी। या ठिकाणी माता भगिनींमध्ये जो काही सकारात्मक बदल होतोय तो बघून या ठिकाणी घरच्यांनी सुद्धा त्यांना पुशअप करण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी त्यांना त्यांची मानसिकता तयार झाली की यांना बाहेर गावी ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवावं। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबान। बोला। नमस्कार, माझं नाव अयोध्या भरतराव वाया, राहणार वाटूर, तालुका परतूर, जिल्हा जालना। मी उमेद अभियानामार्फत म्हणजे सरांनी मार्गदर्शन केलं आम्हाला, दाभाडे सरांनी, शेळके सर, तसेच आम्हाला जाण्याची संधी भेटते। आम्ही अगोदरच व्यवसाय करत होतो अळिंबीचा, पण आम्हाला एवढं पाहिजे तेवढं ज्ञान नव्हतं। त्यासाठी त्याच्यामध्ये आणखीन काही भर पडावी, आमचा हा उद्योग गटाने पुढं विदेशात आमच्या मालाची विक्री व्हावी, असं दाभाडे सर, शेळके सर आणि आमच्या सर्व उमेद अभियानाचं आम्हाला खूप अभिमान आहे। आणि आम्ही उमेद अभियानाकडून आज ही खूप मोठी ट्रेनिंग घेण्यासाठी हैदराबादला जात आहोत। आमच्या सहकारी सर्व मैत्रिणी इथं स्टेशनवर आता आलेल्या आहेत आणि आम्हाला पाठवण्यासाठी सर सुद्धा आलेले आहेत। नमस्कार, मी शिवगंगा जाधव, परतूर तालुक्यातून आंबा गावामधनं आम्ही 4 जणी म्हणजेच 6-7 जणी आम्ही ट्रेनिंग घेण्यासाठी जात आहोत। मशरूम म्हणजे मशरूम कारण जे बनवायचंय, जे लोक नॉनव्हेज खातात तर त्यांना त्याची चव माहीत असते, पण जे माळकरी, जे शाकाहारी असतात त्या लोकांसाठी जर मशरूम हा पदार्थ जर भाजी करण्यासाठी आमच्या परतूर तालुक्यामध्ये उपलब्ध झाला तर मला तरी असं वाटतं की नॉनव्हेज भरपूर बऱ्याचपैकी बंद होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत रेल्वे स्टेशन परतूर या ठिकाणी काही महिला जे आहेत आपल्या दिशा बदलण्यासाठी, आपल्या कौटुंबिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हैदराबादला ट्रेनिंगला जातात। या संदर्भात उमेद अभियानाचे सर्वेसर्वा श्री दाभाडे सर आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, कुठे जात आहेत महिला? सर्वप्रथम तर नमस्कार सर, आणि मी बुलंद आवाज या वृत्तवाहिनीचा मी मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी या ग्रामीण भागातील महिलांनी एक नवीन काही करू पाहत आहेत तर त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे त्यांचं जे काही उपक्रम आहे तो आज आपल्या चॅनलवर दाखवत आहे। तर याच्यामध्ये सविस्तर सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासन यांच्या ग्राम विकास विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना उद्योगशील करणं आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या जो काही दारिद्र्य निर्मूलन आहे किंवा महिला सक्षमीकरण आहे, आर्थिक सक्षमीकरण आहे, या हेतूनं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, मान्य जिल्हा अभियान व्यवस्थापक व तसेच गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वामध्ये सदरील आमच्या ह्या ग्रामीण भागातील महिला, म्हणजे आम्ही बघतो की आकांक्षी तालुका म्हणून परतूर तालुका अगोदरच मागासलेला आहे, परंतु यामध्ये देखील महिलांचा जो काही उमेद अभियाना माध्यमातून सक्षमीकरण झालंय तर त्याच्या जोरावरती आज आमच्या ह्या ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या हिमतीवर या हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण प्रशिक्षण केंद्र जे आहे त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जात आहे। 4 दिवसाचे प्रशिक्षण असेल आणि या प्रशिक्षणामध्ये मशरूम या
जो काही ग्रामीण भागातील आपले शेती आधारित उद्योग आहे या उद्योगाचं ते प्रशिक्षण घेणार आहे. त्याचबरोबर हे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. मशरूम म्हटल्यानंतर आपल्याकडे त्याबाबतची चांगल्या प्रकारची माहिती नाही किंवा त्याबाबत मार्केटिंग कुठे असेल, ते प्रक्रिया कशी असेल, या अनेक प्रश्न हे आज आमच्या डोक्यामध्ये आहेत. परंतु या निमित्ताने हा उद्योग मोठा होण्यासाठी आमच्या ह्या भगिनी जात आहेत. पूर्ण उमेद अभियान त्यांच्या सोबत आहे आणि ह्या ताईंना खूप शुभेच्छा आहे. आल्यानंतर एक आगळं वेगळं परतूर शहराचं, परतूर तालुक्याचं नाव आमच्या भगिनीच्या माध्यमातून, मशरूम उद्योगाच्या माध्यमातून नावलौकिक होईल याचा मला 100% आत्मविश्वास आहे. धन्यवाद. अळंबी आधुनिक उद्योगाची कास धरून या ठिकाणी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी या सर्व टीमला बुलंद आवाज महाराष्ट्र कडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.